दिनांक 25/10/2025 रोजी यश निवास मुक्काम भावाले येथे दरवर्षीप्रमाणे श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात झाली. या कथेला एकूण 12 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच शनिवार दिनांक 25/10/2025 रोजी सकाळी भागवताचे अभिषेक मान्यश्री भगवान रामा केने साहेब, सौ सुनीता भगवान केने मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भगवंतांची पूजा आमने लोणार परिसरातील वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच दुपारनंतर पालखी मिरवणूक हनुमान मंदिर भावाले येथून यश निवासस्थानपर्यंत टाळ मृदुंगान वाजत गाजत आणण्यात आली. या पालखी सोहळ्यात आमने लोणार परिसरातील वारकरी परिवार व ग्रामस्थ मंडळी भावाले मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक हरिभक्त पारायण गोपीनाथ रामा केने साहेब, कथा प्रवचन आचार्य सत्यनारायणजी व्यास जालना, तसेच त्यांचा छोटासा परिवार मान्यश्री भगवान रामा केने साहेब, सौ सुनीता भगवान केने मॅडम, हरिभक्त पारायण श्री गोपीनाथ रामा केने साहेब, सौ ऋताताई गोपीनाथ केने मॅडम, श्री संजय रामा केने, संगीता संजय केने, कुमार भूषण भगवान केने, कुमार अंश गोपीनाथ केने, कुमार हिमांशु संजय केने, कुमार दीप संजय केने, तसेच केने परिवार भावाले. विश्वसंत ज्ञानोबा तुकोबारायांना प्रणिपात करून या भिवंडी तालुक्यातील मौजे भावाले गावातील आणि सर्वांचे सुपरिचित असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असणारा हा केने परिवार आणि ह्या केने परिवारातील वारकऱ्यांवर जीवाभावाने आणि प्रेम करणारे आमचे हरिभक्ती परायण गोपीनाथ रामा केने, त्याचप्रमाणे सौभाग्यवती हरिभक्ती परायण ऋताताई गोपीनाथ केने, जिल्हा परिषद सदस्य आमने लोणार गट, त्याचप्रमाणे या परिसराचं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वैभव असणारे आणि नितांत असे समाजावर प्रेम करणारे सन्माननीय भगवान शेठ रामा केने, त्याचप्रमाणे संजय शेठ रामा केने आणि या केने परिवाराच्या निवासस्थानी गेली 12 वर्षे हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होत असताना या वर्षीचा 12वे वर्षे अर्थात तपोपूर्ती सोहळा आणि हा तपोपूर्ती सोहळा, या तपोपूर्ती सोहळ्याची 12 वर्षापर्यंत तपोपूर्ती सोहळ्यापर्यंत मजल पोचवण्याची सर्वस्व ज्यांच्या आशीर्वादाने ही कथा तपोपूर्ती सोहळ्यापर्यंत पोचली असे ह्या परिसराचे वारकरी वैभव वैकुंठवासी रामदास बाबा सेलार मुक्काम वासेरे भिवंडी यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे गुरुवर्य हरिभक्ती परायण प्रेममूर्ती चैतन्य महाराज कबीर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त यांच्या आशीर्वादाने आणि परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी भाविक भक्तांच्या सहकार्याने उपस्थितीने या केनी परिवाराच्या आणि निवासस्थानी गेली 12 वर्षे हा श्रीमद भागवत व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत असताना अभिमानाने सांगावंसं वाटतं की या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच 12 वर्षेपर्यंत आणि तपोपूर्ती सोहळा श्रीमद भागवत कथेचा यावर्षी 2025ला संपन्न होत आहे. याचा आम्हा समस्त तालुक्यातील जिल्ह्यातील वारकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे या भावाले गावाची शानसुद्धा, या भावाले गावाची मानसुद्धा चांगल्या प्रकारे उंचावलेली आहे या भागवत कथेच्या माध्यमातून.
आणि एकच भगवंताला मी प्रार्थना करतो की ह्या परिवाराला हे सत्कार्य करण्याकरता, समाजसेवा करण्याकरता आणि भरघोस शुभेच्छा आशीर्वादाची अपेक्षा भगवंताच्याकडून करतो आणि हे भगवंता या परिवाराला असंच समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध व्हावी वारंवार अशी अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला मी प्रार्थना करतो आणि ह्याच ठिकाणी माझ्या परमार्थ रूपी वाणीला पूर्णराम देतो. जय हरी जय विठ्ठल. आमच्या निवासस्थानी 12 वर्ष फक्त 12 वर्ष आहेत आणि रामदास महाराज शेलार यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या कृपेने आमची ही 12वी कथा सुरू आहे आणि आम्ही देवाच्या रूपाने चांगली व्हावी हीच ईश्वराची प्रार्थना करतो. आणि या परिसराचा आंबेडकर आणि पूर्ण भिवंडी तालुका या गटाला मी शुभेच्छा देतो का या आमच्या कार्यक्रमाची मजा घ्यावी. बस या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो मी एवढंच. आणि परिसराची साथ आहे आणि मी म्हणतो गावाची साथ आहे, कोकणाची साथ आहे, त्यामुळे या आमच्या कार्यक्रमाला 12 वर्षे या कार्यक्रमाची आणखी उत्साह वाढतो. नक्कीच साहेब, सर्व परिसराला माझी शुभेच्छा आहे आणि समज जावी हीच माझी शुभेच्छा आहे. आणि जेणेकरून मी काय होतो का पूर्ण गटाला, पूर्ण भिवंडी तालुका, पूर्ण ठाणे जिल्ह्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला ही माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. सालाबादप्रमाणे श्रीमद भागवत कथेचं आणि त्या ठिकाणी संपन्न होत असतो तेव्हा वैकुंठवासी स्वानंद शुभनिवासी हरिभक्तपरायण रामदासराव महाराज शेलार यांच्या मार्गदर्शनाने आणि कृपाआशीर्वादाने आणि इतरांच्या मार्गदर्शनाने आणि हरिभक्तपरायण गोपीनाथ रामा केणे यांच्या संकल्पनेतून आज जवळजवळ हे 12वं वर्ष म्हणजे तपपूर्ती वर्ष आहे आणि सतत 11 वर्ष त्यांनी या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आणि सर्व परिसरातील वारकरी संप्रदाय आंदोलना परिसर, कल्याण तालुका, भिवंडी तालुका, शहापूर तालुका, मुरबाड तालुका, वाडा तालुका अशा सर्व ठिकाणी गोपीनाथ मोदी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. तपस्वी वर्ष असल्यामुळे जास्त संख्येने उपस्थित राहील अशी त्यांना आशा आहे. खरोखर त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भक्तीचा भाव वेगळा गेला आणि त्या भक्तिभावाने आजपर्यंत त्यांनी या ठिकाणी कथेचं आयोजन केलेलं आहे. महाराजांप्रमाणे हरिभक्तपरायण अशा प्रकारे जगन्नाथ महाराज वाटते यांची कथा असती पण यावर्षी थोडं बदल केलेला आहे. यावर्षी आचार्य यांच्या ठिकाणी कथा संपन्न होणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी या कथेसाठी याची कृपा करावी. आणि आता या ठिकाणी मंगलमय असं पूजन झालेलं आहे आणि पंचपदी सुद्धा झालेले आहे. आणि यानंतर जवळजवळ 3 वाजता शोभायात्रा हनुमान मंदिर भावाळे येथून निघून या ठिकाणी येणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. टायमिंग जो आहे तो आपल्याला पत्रकामध्ये दिलेला आहे तरी मी नमूद करतो 7 ते 9 या वेळेमध्ये कथा सुरू होणार आहे. आणि त्यानंतर महाप्रसादाची सोय केली जाणार आहे. सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचा आहे तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यायचा आहे. आता श्रीमद ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू होणार आहे आज पारायणाचे आणि आता त्यांच्या वतीने या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी आणि वेळेवरती उपस्थित राहायचं आहे असे मी भगवंतांनी प्रार्थना करतो. असंच हरिभक्तपरायण गोपीनाथ महाराज यांच्या हातून असं सत्कार्य घडत राहावं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये तो भक्तीचा भाव रुजलेला आहे आणि तो तसाच ठेवत राहावं. भाऊनी म्हणतात विवेक दीप उजनी
मोगिया पाय दिवाळी निरंतर, अशी त्यांची निरंतर दिवाळी साजरी होत राहो. आज कालच दिवाळीचा सण संपलेला आहे आणि आता खरंच त्याने जीव ठेवलं काय श्री आदित्य. आणि याच्याप्रमाणे खरोखर ते जगाला ज्ञानरूपी प्रकाश देण्यासाठी काम करतायत. आणि याचे प्रवक्ते आपले महाराज आचार्य व्यासजी हेही उपस्थित आहेत. नाव आठवते लोक सत्यनारायणजी व्यासजी हे उपस्थित आहे. तेव्हा सायंकाळी 6 वाजता कथेला प्रारंभ होणार आहे. तेव्हा सर्वांनी आपण उपस्थित राहून आणि श्रवण सुराचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो.
Thank you.
बलिव्यासजी महाराज